उपवासाचे 4 पदार्थ बनवून उपवासाची साधी सोपी थाळी पाहणार आहोत. तर नमस्कार, मी सुजाता किचन मेनूमध्ये मी सुजाता सर्वांचे खूप खूप स्वागत करते. तर रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. सुरुवातीला कवठाची चटणी बनवून घेऊया. तर ही कवठाची चटणी महाशिवरात्रीला खावी असं बोलले जाते. तर हे फोडून घेतले मी, तयार होतं, पाहू शकता. याला वूड ॲपलसुद्धा बोलतात इंग्लिशमध्ये. आणि असं हे काढून घ्यायचा, याचा आतला जो गर असतो ना तो. थोडंसं यामध्ये गूळ, लाल तिखट आणि मीठ घालणार आहोत. तर ही चटणी हिरवी मिरची घालूनसुद्धा बनवली जाते, लसूण वगैरे फोडणी देऊन. पण आपण उपवासासाठी बनवतो आहे, तर यामध्ये गूळ, लाल तिखट बिना मसाल्याचं आणि उपवासाचं लाल मीठ घातलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तर गूळ असं बारीक चिरून घेतलं म्हणजे व्यवस्थित असंही मिक्स होतं, पाहू शकता. अगदी घट्टसर अशी चटणी बनली गेली. तर कवठाची चटणी तयार. तर आता साबुदाण्याची खिचडी पाहूया. तर उपवासाला कोणत्याही सर्रास साबुदाण्याची खिचडी बनवली जाते. तर 1 वाटीभर साबुदाणा मी भिजवला होता रात्री. तर आता साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी फोडणीमध्ये तेल घेतले. तेल गरम झालं म्हणजे जिरं. तर जिरं तुम्ही खात असाल उपवासाला तर घालायचं आहे. हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात 3 ते 4, किंवा हिरव्या मिरचीचं वाटण घातलं तरी चालेल. भाजलेले शेंगदाणे आणि सोबतच कोथिंबीरसुद्धा फोडणीमध्येच घालू आणि थोडंसं परतवून घेऊ. आता यामध्ये 2 शिजवलेले बटाटे घालूया. बटाटे शिजवून सालं काढून फोडी करून घेतलेत. तर हे सुद्धा फोडणीमध्ये घालू. सोबतच घालूया भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट. भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट अर्धा ते पाऊण वाटी घेतला आहे मी. तर शेंगदाणे भाजून मिक्सरला वाटण केलं होतं. यामध्ये चवीनुसार उपवासाचं मीठ, थोडीशी साखरसुद्धा घालायची. थोडंसं परतवून घेऊ आणि लगेचच भिजवलेला साबुदाणा घालून घेऊ. तर साबुदाणा बुडेल इतपत पाणी घालून वाटीभर साबुदाणा रात्री भिजवला होता. चवीनुसार साखरसुद्धा घातली. तर भिजवलेला साबुदाणा घालून घेऊ. तर साबुदाणा पाहू शकता मस्त असा भिजला गेला आहे. साबुदाणासुद्धा घातला, व्यवस्थित मिक्स करून घेऊ. बटाट्याची फोडणी, साबुदाणा. तर या पद्धतीनं अगदी मऊ मोकळ्याशी साबुदाणा खिचडी बनली जाते. 2-3 मिनटं व्यवस्थित परतवून घेऊ आणि झाकण ठेवून 2-3 मिनटं वाफवून घेऊ. साधारण 5 ते 6 मिनटं परतवून या ठिकाणी मस्त अशी आपली साबुदाणा मऊ मोकळी खिचडी बनवून तयार. आता राजगिऱ्याच्या पुऱ्या बनवण्यासाठी या ठिकाणी मी 2 बटाटे शिजवून घेतले होते. तर हे बटाटे शिजवून सालं काढून घेतले होते, किसून घेतलेत. यामध्ये हिरवी मिरची आणि आलं अर्धा चमचा मिक्सरला वाटून घेतलं होतं. सोबतच चवीनुसार थोडंसं मीठ, कोथिंबीर आणि 1 चमचाभर दही घातलं आहे. आता दही घातल्यामुळे पुरी मस्त अशी चवीला बनली जाते आणि अगदी खुसखुशीत अशी बनायला मदत होते. बराच वेळ मऊसूतसुद्धा राहिली जाते. चवीनुसार मीठसुद्धा घातलं आणि दही घातलं 1 चमचा. आता राजगिरा पीठ या ठिकाणी मी 2 वाटी घेतलं आहे. तर लागेल तसं पीठ घालून घट्टसर असं आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर आता बटाटा उकडलेला आणि दही यामुळे पाण्याची गरज लागत नाही. जर लागलंच तर हलकं पाणी घालून घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे. आता कोथिंबीरसुद्धा घेतली, चवीनुसार मीठसुद्धा घातलं आहे. हिरवी मिरचीने आलं वाटण घातलं होतं चमचाभर. तर लागेल तसं पीठ घालून घट्टसर असं मळून घेऊ. तर हे पीठ मळल्यानंतर खूप जास्त वेळ ठेवायचं नाही, नाहीतर अगदी सैल असं पातळ होऊन जातं. अगदीच 5 मिनटं मळून ठेवायचं आणि लगेचच आपल्या पुऱ्या करायला घ्यायच्या. तर या पिठापासून आपण मस्त अशी थालीपीठ बनवू शकतो. राजगिऱ्याचे पराठे बनवू शकतो, किंवा या पद्धतीच्या बनवलेल्या पुऱ्यासुद्धा अगदी चविष्ट अशा बनल्या जातात.
उपवास नसताना सुद्धा ना एरवी आपण या पुऱ्या बनवल्या तरी भारीच. आता पाहू शकता अगदी थोडंसं पाणी घालून घट्टसर असं पीठ मळून घेतलं आहे मी. तर 5-1 मिनटं हे पीठ झाकून ठेवू आणि चटणी बनवून घेऊ. पुरीसोबत या ठिकाणी मी चटणी बनवली होती. ओलं खोबरं घेतलं अर्धी वाटी बारीक तुकडे करून, कोथिंबीर, भाजलेले शेंगदाणे, चवीनुसार थोडंसं मीठ, हिरव्या मिरच्या 3 ते 4 घालायच्यात. आपल्याला कमी तिखट हवं जास्त तिखट हवं त्यानुसार मिरच्या घालायच्यात. मी 3 हिरव्या मिरच्या अशा तोडून घेतल्या होत्या. लागेल तसं पाणी घालून मिक्सरला वाटून घेतलं. चटणीला फोडणी देऊन घेऊ. थोडंसं तेल घेतलं आहे. तेल गरम झालं म्हणजे यामध्ये जिरं उपवासाला खात असाल तर घालायचं आहे. 1 मिरची घातली सुकी आणि गरम गरम फोडणी चटणीवर घालून घेऊ. या चटणीमध्ये हवं असल्यास आपण थोडंसं दही घालू शकतो किंवा थोडासा लिंबू पिळला तरीसुद्धा चालेल. आता लगेचच राजगिऱ्याच्या पुऱ्या करून घेऊ. तर जे पीठ मळून ठेवलं होतं ना त्याचे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि ही पुरी आपण लाटून घेऊ शकतो किंवा या ठिकाणी मी पुरी यंत्र घेतलं आहे. तर यावर एक खाली प्लास्टिक आणि या गोळ्यावर एक प्लास्टिक असं घालून ना या पुरी यंत्रामधून असे छोट्या छोट्या पुऱ्या बनवून घ्यायच्यात. अगदी झटपट बनल्या जातात या पद्धतीने. खूप जास्त पातळ न करता थोड्याशा जाड अशाच्या पुऱ्या ठेवायच्या आहेत. तेल एका बाजूला गरम करायला ठेवलं होतं आणि अगदी मस्त अशा सोनेरी रंगावर या तळून घ्यायच्यात. तर तयार मिश्रणात ना एक 10 मीडियम साईजच्या पुऱ्या बनल्या होत्या आणि अगदी कमी तेलकट खुसखुशीत आणि चवीला एकदम भारी अशा ह्या पुऱ्या बनतात. तर या पद्धतीने संपूर्ण पुऱ्या या ठिकाणी मी तळून घेतल्या होत्या. आता पुऱ्या तळून घेतल्या आणि त्याच तेलामध्ये लगेचच ना पापडसुद्धा भाजून घेतले होते. आता या ठिकाणी बटाट्याचे पापड वेपर्स बनवलेलेच या ठिकाणी मी तळून घेतले होते. तर बटाट्याचे वेपर्सना व्हिडिओ आहे चॅनलवर, नक्की पहा. आणि तयार मिश्रणात एक 10 पुऱ्या होतात आणि अगदी खुसखुशीत कमी तेलकट अशाच बनल्या जातात. पाहू शकता मस्त अशा. तरी पुरी आपण पुरीसोबत बटाटा भाजी उपवासाची किंवा दह्यासोबत किंवा नुसतं अशा खाण्यासाठी सुद्धा ना मस्त लागत होत्या या पुऱ्या. यामध्ये आपण मीठ घातलं आहे, हिरवी मिरची, आलं घातलं आहे. आता या ठिकाणी आपले उपवासाचे पापडसुद्धा तळून झालेत. तर लगेचच रताळ्याचे पंचामृत करायला घेऊ. रताळ्याचे पंचामृत करण्यासाठी एक रताळे शिजवून घेतले होते मी, सालं काढून घेतलेत. 1 वाटीभर दही घेतलं आहे. त्या दह्यामध्ये 1 रताळे कुस्करून घातले, पाणी घातलं आहे आणि असं पातळसर असंच हे पंचामृत बनवायचं आहे. चवीनुसार मीठ घातलं आणि पाहू शकता या ठिकाणी आपलं महाशिवरात्री स्पेशल कवटाची आमटी, पापड, रताळ्याचे पंचामृत, राजगिऱ्याच्या पुऱ्या, साबुदाणा खिचडी आणि उपवासाची चटणीसुद्धा तयार आहे. तर लगेचच मी या ठिकाणी ताट करून घेते. तर अगदी अर्धा ते पाऊण तासामध्ये आपली ही साधी सोपी थाली बनवून तयार होते. तर रेसिपी आवडली तर व्हिडिओ खाली एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल ना तर सुजाता किचन मेनू आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर तुम्हाला ही उपवासाची थाळी आवडली का नक्की सांगा. तर पुन्हा भेटूया. धन्यवाद.